नंदुरबारकरांनो, काल नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत अनेक नवे प्रस्ताव मांडण्यात आले. काही मान्य झाले, काही अमान्य झाले. परंतु एक प्रस्ताव असा होता जो फार चर्चेचा ठरला. तो म्हणजे नंदुरबार कत्तलखान्याचा. शिंदे गटाने मांडले की कत्तलखाना पुन्हा सुरू करावा. भाजपने याला विरोध केला, परंतु तरीही हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानंतर भाजपने बाहेर जाऊन नगरपालिकेचा विरोध दर्शवला की कत्तलखाना नको व्हायला. तर शिंदे गटाने यावर स्पष्टीकरण दिलं की कत्तलखान्यामध्ये गोहत्या होणार नाही, तिथे फक्त म्हशींची हत्या होणार. आता यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे आणि फार चर्चा सुद्धा चालू आहे. तर आज याच्यावर आपण सुद्धा चर्चा करणार आहोत की नंदुरबार कत्तलखान्याचा विषय हा योग्य आहे की अयोग्य. दोघी बाजू सुद्धा मांडूया आपण. तर पहिले आपण पूर्ण प्रकरण काय आहे हे सविस्तरपणे मेहुल मराठे यांच्याकडून समजून घेऊया. तर मेहुल मराठे, हे पूर्ण प्रकरणावर तुमचं काय मताने, प्रकरण काय हे आम्हाला थोडं स्पष्टरित्या समजवा. नेमकं झालं असं की सोमवारी नंदुरबार नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये एकूण 12 विषय मांडण्यात आले. यामध्ये विषय क्रमांक 6 जो होता त्यानुसार की नंदुरबारचे जे कत्तलखाना आहे, हा कत्तलखाना मला वाटलं कुरुशी मोहल्ल्याच्या परिसरात आहे. हा कत्तलखाना पुन्हा एकदा सुरू करावा, याचा मेंटेनन्स पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने करावा, यासाठी ठराव प्रस्तावित करण्यात आला होता. पण याला जे भाजपचे विरोधक आहे, भाजप म्हणजे विरोधी पक्ष नगरपालिकेतला, यातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला. यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षनेते असतील किंवा काही जे प्रमुख नगरसेवक आहेत त्यांनी काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले की जर पुन्हा एकदा नंदुरबार नगरपालिकेने हे स्लॉटर हाऊस किंवा हा कत्तलखाना सुरू केला तर यामुळे जी कायद्याने बंदी घातली अशी गोहत्या पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. गोवंशाची हत्या त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि यामुळे काय होणार, तर जे हिंदू आहेत नंदुरबार शहरातील किंवा परिसरातील यांची जे धार्मिक भावना त्या दुखावल्या जाऊ शकतात. यासाठी त्यांनी या कत्तलखान्याच्या प्रस्तावावर आपला विरोध दर्शवला होता. त्याचप्रमाणे जे सत्ताधारी शिंदे गट यांनी बी आपली बाजू मांडण्याचा काही ना काहीतरी प्रयत्न केला की त्यांनी सांगितलं की इथं फक्त म्हशींची कत्तल त्या ठिकाणी केली जाईल, गोवंशला हात लावला जाणार नाही आणि केंद्र सरकारने पण म्हशींची कत्तलीला परवानगी दिली आहे असा मुद्दा त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला. तर आता प्रश्न उपस्थित होतो की याच्यामध्ये बरोबर कोण आहे, भाजप की शिवसेना शिंदे गट? दोघांनी आपापली भूमिका आपापल्या जागी मांडली आहे. तर या दोघींच्या भूमिकावर तुम्ही काय म्हणणार? तर माझं तर असं म्हणणं आहे की आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्याच्यात त्यांनी सांगितले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे की गोहत्यावर बॅन आहे, पण म्हशी वगैरे त्यांच्यावर बॅन वगैरे काही नाही. तर या कत्तलखान्यामध्ये फक्त म्हशींची किंवा इतर जनावर जे आहे त्यांची कत्तली करण्यात येणार. गोहत्यावर बॅनच राहणार आहे आणि ते लक्ष सुद्धा याच्यावर ठेवेल. आणि मला सुद्धा असं वाटतं की एवढ्या वर्षांपासून चंद्रकांत रघुवंशी यांची सत्ता नंदुरबारमध्ये कायम आहे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीवर हिंदू मुस्लिमचा जो सलोखा आपण म्हणतो तर लक्ष चांगल्या पद्धतीने ठेवले. म्हणून मला तरी वाटतं की कत्तलबद्दल तरी ते सांभाळून घेणार बाजू. पण तुम्हाला काय वाटतं की जातीय भेद जसा मांडण्यात आला की त्यांचं म्हणणं होतं की जातीभेद होऊ शकतो की त्यामुळे मागे दंगली झाल्या होत्या, तर काय होतं ते प्रकरण ते आम्हाला सविस्तर याच्याने सांगा जरा. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की शिवसेना शिंदे गट असो किंवा आमदार रघुवंशी असो, हे नेहमीपासून सर्व धर्मसमावेशकाची त्यांची जी राजनीती आहे ती नंदुरबारमध्ये करतात. ते हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे राजनेते किंवा नेतृत्व म्हणून नंदुरबारमध्ये ओळखले जातात. आता त्यांनी मुद्दा मांडला की फक्त म्हशींची कत्तल केली जाईल आणि कदाचित तसं होईल पण, कारण देशामध्ये गोवंश हत्येला पूर्णपणे बंदी आहे. पण असं असलं तरी देखील तिथं बेकायदेशीररित्या जर कुठून गोवंश आले किंवा तस्करी केली गेली किंवा बेकायदेशीरपणे कोणत्याही प्रकारे असं काम सुरू झालं तर यावर लक्ष ठेवणारं कोण असेल, याला कोण जबाबदार असेल, हे पण महत्त्वाचे आहे आणि हाच प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे राहिला विषय मागील काळातला, तर मागील काळामध्ये म्हणजे जवळपास आजपासून 10 वर्षांपूर्वी 16-17च्या काळामध्ये ज्यावेळेस गोहत्येवर एक मोठं आंदोलन नंदुरबारमध्ये विश्व हिंदू परिषद किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी उभारलं होतं. त्यानुसार त्या काळात परिस्थिती निर्माण झाली होती, कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, दंगलीचे वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे त्या काळात हा जो आपला स्लॉटर हाऊस आहे, कत्तलखाना आहे, हा बंद करण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा तो सुरू करण्याची चर्चा सुरू होते. मग अशात जे हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा जे हिंदुत्ववादी नेते आहेत हे पुन्हा एकदा पुढे येऊन याच्या विरोध प्रदर्शन करू शकतात किंवा यामुळे पुन्हा एकदा जो जातीय तणाव आहे तो पण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेणं किंवा न घेणं हे त्या सत्ताधारींच्या हातात आहे. आणि पण जो जातीय सलोखा आहे नंदुरबार शहरातील असो, हा टिकून ठेवण्यासाठी पुढील निर्णय हा त्यानुसार घेतला पाहिजे असं मला वाटतं. पण असं असलं तरी देखील आता याचे फायदे आणि तोटे काय आहेत, म्हणजे कशामुळे सत्ताधारी शिंदे गटाने हा निर्णय आता अचानक पद्धतीने पुढे आणला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या मताने की कत्तलखाना कितीही केला तरी ती एक जागा राहणार आहे. जसं मच्छी बाजार होऊन गेला, मार्केट होऊन गेलं, तिकडे स्टॉल्स वगैरे लागेल लोकांच्या, मग त्या
त्यातूनही एक प्रकारे इन्कम भेटेल आणि ती नगरपालिकेकडे जाईल आणि ती नंदुरबारच्याच कामात येईल. आणि मला तरी वाटतं की नंदुरबार हे असा जिल्हा आहे जिथे खूप वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकी चांगल्या पद्धतीने राहिली आहे. तर मला तरी वाटतं की मुस्लिम बांधव हे गौ हत्याकडे नाहीच वळणार, मुळीच वळणार नाही. कारण की आपण बघितलं होतं की AIMIMचे जे नेते त्यांनी सुद्धा मांडलं की स्लॉटर हाऊस जर चालू झाला तर तिथे गो हत्यावर बॅनच राहील. तिकडे म्हशी वगैरे दुसऱ्या जनावरांचं हत्या वगैरे ते करण्यात येईल, पण गो हत्यावर बॅन राहील. तर मला तरी वाटतं की काही वाईट नाही होणार असं. हो, तुम्ही म्हणणं अगदी बरोबर आहे. नंदुरबारमध्ये हिंदू आणि मुस्लिम सलोखा हा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. अनेक वेळा त्याचे अनेक उदाहरणं नंदुरबारमधून समोर पण आलेली आहेत. आणि राहिला विषय इकॉनॉमीचा, तर हां, हे सत्य आहे की स्लॉटर हाऊसमुळे शहराची इकॉनॉमी ही नक्कीच वाढते. आणि देशामध्ये पण हे सत्य आहे की हा आपला भारत देश सर्वात जास्त बीफ एक्सपोर्टर आहे जगामध्ये. म्हशीच्या बीफ भारतातून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केलं जातं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा एक मोठा आधार आहे. पण विषय असा आहे की अनेक वेळेला ज्या अत्यंत जे आपण म्हणतो कट्टरवादी संघटना आहे यांच्या या गोष्टींना विरोध असतो. कारण जरी तिथं म्हशींची हत्या केली जात असली तरी याची काय गॅरंटी आहे की तिथं गायी येणार नाही किंवा गायींची किंवा गोवंशाची हत्या केली जाणार नाही, याची कोणीच तिथं गॅरंटी देऊ शकत नाही. अशामुळे याला गोष्टीला विरोध होणं हा स्वाभाविक आहे. आणि यामध्ये धार्मिक भावना दुखवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कत्तलखाना हा देशाच्या राजकारणात असू दे एक खूप मोठा संवेदनशील मुद्दा आहे. गो हत्या ही खूप संवेदनशील गोष्ट आहे देशामध्ये असणारी. आणि म्हणून त्याच्यावर कायदा अस्तित्वात आणला गेला. जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं, म्हणजे राष्ट्रवादी सरकार आलं, त्यांनी यावर कायदे अस्तित्वात अंमलात आणले जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. पण आता जे सत्ताधारी आहेत त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे की तिथं अशा प्रकारे कोणताही गैरप्रकार केला जाणार नाही. फक्त म्हशींचेच स्लॉटर हाऊस केलं जाईल. म्हणजे एकीकडे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनीही जे हिंदू आहेत, हिंदू बांधव आहेत त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशा पद्धतीने जर काम केलं आणि हिंदूंनी त्यांना सहकार्य केलं तर एकत्र पद्धतीने काही ना काही याच्यावर निर्णय हा निघू शकतो किंवा तोडगा हा काढला जाऊ शकतो. पण त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र पद्धतीने सर्व जे हिंदू मुस्लिम बांधव आहेत शहरातील ज्यांच्याशी निगडीत हा मुद्दा आहे त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. पण आता माझा प्रश्न असा आहे की भाजप आता याला विरोध दर्शवते, बरोबर. पण जो प्रस्ताव आहे तो मान्य करायला वोटिंग करायला लागते, हे बरोबर आहे. मग तेव्हा त्यांनी विरोध का दर्शवला नाही? कारण की तो प्रस्ताव मान्य झालेला आहे. तर त्यांच्याकडे पण म्हणजे ते करू शकले असते ना विरोध. मग त्यांनी बाहेर येऊन का विरोध केला? काय कारण याचं? हे बघा, नगरपालिकेचे असं नसतं. नगरपालिकेमध्ये बहुमताला मान असतो. कुठेही बहुमताचे जो आकडा आहे, आता सध्या शिंदे गटाकडे जवळपास मला वाटतं 28 ते 29 जागा त्यांच्याकडे नगरसेवक आहेत. म्हणजे जवळपास 1/2च्या वर बहुमत त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून एखादा ठराव जर त्यांना पास करायचा असेल तर बहुमताचा आकडा त्यांच्याकडे आहे. भाजपकडे फक्त मोजून 8 नगरसेवक आणि 1 स्वीकृत नगरसेवक असे 9 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा भाजपकडे नाही. म्हणून ते तो ठराव अमान्य किंवा नगरपालिकेत तो ठराव ते विरोध दर्शवू शकतात. पण तो ठराव ते रद्द करू शकत नाही. तेवढी शक्ती त्यांच्याकडे या वेळेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MIM जो आहे त्यांनी पण शिवसेना शिंदे गटाला या निर्णयासोबत दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे अगदी त्यांनी बहुमताने आपल्या नगरसेवकांच्या मदतीने किंवा MIMच्या नगरसेवकांच्या मदतीने हा ठराव मान्य करून घेतला. आणि भाजपने सभात्याग करण्याचा अर्थ काय की जरी हा ठराव मान्य झाला असला बहुमतामुळे तरी आम्हाला हा मान्य नाही, आमच्या मतदारांना हा मान्य नाही, म्हणून त्यांनी सभात्याग केला. म्हणजे त्यांनी एक प्रकारे याला विरोध दर्शवण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांनी हा सभात्याग त्यातून केला आहे असं मला वाटतं. आता हे तर बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु आता झालाच आहे मान्य, बरोबर. याला विरोध सुद्धा दर्शवण्यात आलेला आहे. आता भविष्यात काय होतं हे आपल्याला अजून काही ठाऊक नाही. पण तुम्हाला काय वाटतं की नंदुरबारकरांची, हिंदू मुस्लिम सगळे, यांची या पूर्ण प्रकरणावर काय प्रतिक्रिया असणार? तुम्हाला काय वाटतं? आता हे प्रत्येकाच्या आपापला बघण्याचा दृष्टिकोन आहे. कोण कशा पद्धतीने बघतं तर कोण कशा पद्धतीने बघतं. पण मला वाटतं की जे हिंदूंच्या भावना आहेत, गोहत्या किंवा ते गायला माता मानतात, गायला पवित्र मानतात, तर मुस्लिम बांधवांनी ही मर्यादा लक्षात ठेवायला हवी. आणि अशा प्रकारे जर सरकार तुम्हाला परवानगी देत आहे तर ही मर्यादेची जाणीव ठेवूनच आपण कार्य करायला हवं, असं मुस्लिम बांधवांना तर हा विचार त्यांनी करायला हवा. आणि हिंदू बांधवांनीही या गोष्टीला एकदम सलोख्याच्या दृष्टिकोनातून बघायला हवं की जर त्या ठिकाणी गोहत्या होत नसेल किंवा गायीची त्यापैकी कत्तल केली जात नसेल तर इतर प्राण्यांसाठी आपण मुभा दिली पाहिजे. कारण त्यामुळे कोणा ना कोणाच्या तरी उदरनिर्वाह किंवा आपण म्हणू शकतो व्यापार किंवा आर्थिक बळकटी त्याला मिळते. त्यामुळे जर गौहत्या बंद होणार असेल तर हा निर्णय पुढे घेण्यात कोणालाच अडचण नसेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं की थोडं आक्रमक पद्धतीने याचा रिस्पॉन्स तर मिळणारच आहे. कारण कितीही केलं मग तो हिंदू शिवसेनेचा मतदार असो किंवा नसो, गायला सगळेच त्यांची आई मानतात. आणि हिंदू धर्मात गायीला फार मोठा मान आहे. आणि कत्तलखान्याचा विषय आला आणि त्यात भाजपने जे तेल ओथायचं काम केलं, एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो गोहत्याची गोष्ट करून, तर नक्कीच हिंदू बांधव आक्रमक होणार आहे. तर थोडा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा तर नक्कीच आहे हा.
परंतु आता बघूया की शिंदे गट किंवा भाजप यावर अजून काय प्रतिक्रिया देते. हा प्रस्ताव नक्कीच मंजूर होतो की नामंजूरच राहतो. या संपूर्ण प्रकरणावर तुमचंही काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एचच्या यूट्यूब चॅनलला.